विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहराला गँगवॉरचं ग्रहण पुन्हा एकदा लागतंय की काय अशी शक्यता निर्माण झालीय ती आंदेकर कोमकर फॅमिली वॉरमुळे। खरं तर वनराज आंदेकर यांची हत्या झाली, या हत्येचा बदला घेण्यासाठी मग आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या हत्येनंतर ज्यांनी ही हत्या घडवून आणली, ज्यांनी या ठिकाणी आयुषला गोळ्या झाडल्या, जवळपास 12 राऊंड फायर केले, या आरोपींनी जाता जाता असं सुद्धा म्हटलं, म्हणजे जेव्हा गोळ्या झाडत होते तेव्हा असं सुद्धा म्हटलं की या परिसरामध्ये केवळ बंडू आंदेकर आणि कृष्ण आंदेकरच, म्हणजे थोडक्यात काय तर वर्चस्व सिद्ध करायचं होतं आणि बदलाही घ्यायचा होता। या दोन्ही गोष्टींसाठी ही सगळी हत्या घडवून आणली। मात्र या सगळ्याच प्रकरणामध्ये काल कोर्टात सगळ्यात महत्त्वाची आणि पहिलीच सुनावणी खरं तर पार पडली आणि या सुनावणीमध्ये थेटपणे बंडू आंदेकर यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले। आंदेकर गँगचा या सगळ्याशी कुठलाही संबंध नाहीये असंच थेटपणे म्हणण्यात आलं। त्यामुळे मुळातच आंदेकर गँग या सगळ्या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं का म्हणतंय आणि मग जर आंदेकर गँगचा संबंध नाही तर मग संबंध आहे कुणाचा, या सगळ्यावरच खरं तर आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। 1 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। खरं तर ही हत्या, या हत्येचा सगळाच कट हे खूप आधीपासून रचलं गेलेलं सगळं षडयंत्र होतं। मुळातच या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की संजीवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर या सगळ्यांचाच वनराजवरती प्रचंड राग होता, कारण वनराजने सगळी सूत्र आपल्या हातात घेतलेली होती, जी सूत्र काही वर्षांपूर्वीपर्यंत या कोमकर कुटुंबाकडे होती। कारण तेव्हापर्यंत आंदेकर आणि कोमकर हे एक कुटुंबासारखे राहत होते, एकत्र राहत होते, सगळेच जण गुन्हेगारीमध्ये ऍक्टिव्ह होते, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या। आणि या सगळ्याच्या नंतर कुठेतरी जसजसं वनराज आंदेकर मोठे व्हायला लागले, नगरसेवक झाले, त्याच्यानंतर सगळीच सूत्र वनराज आंदेकर यांच्या हातात गेली। हीच गोष्ट कोमकरांना खटकत होती, कारण अर्थातच वडील असलेल्या बंडू आंदेकरने सगळी सूत्र आपल्या मुलाला दिलेली होती आणि मग मुलगी असलेली संजीवनी, कल्याणी, त्यांच्या दोघींचे पती जयंत आणि गणेश यांच्यामध्ये कुठेतरी ती एक अस्वस्थता होती की आपल्या हातातून सगळं काही जातंय की काय। याच सगळ्यामुळे कुठेतरी धुसफूस सुरू झाली, प्रॉपर्टीचे वाद सुरू झाले। त्याचबरोबर याच कोमकर कुटुंबाने या सगळ्या नानापेठेच्या परिसरामध्ये काही अतिक्रमण करून टाकलेली दुकानं, टपऱ्या वगैरे होत्या, ज्याच्यावरती या वनराज आंदेकर यांच्या सांगण्यावरून कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली। मग अतिक्रमणाची कारवाई झाल्याच्या नंतर आणखी जास्त हा राग उफाळून आला। दुसरीकडे सोमनाथ गायकवाड हा याच आंदेकर टोळीमधून फुटून बाहेर पडलेला होता। त्याच्या मागे देखील कारण होतं, ते म्हणजे निखिल आखाडेचा खून। निखिल आखाडेचा खून करण्यात आलेला होता आंदेकर टोळीच्या वतीने। आंदेकर टोळीने हा सगळा खून घडवून आणला आणि निखिल आखाडे हा जो सोमनाथ गायकवाडचा मावस भाऊ होता त्याचा या सगळ्यामध्ये खून झाला। तो खरं तर या परिसरामध्ये त्याच्या बहिणीकडे आलेला होता आणि बहिणीकडे आलेला असताना मुळात हा ट्रॅप जो लावलेला होता तो लावला होता सोमनाथ गायकवाडला मारण्यासाठी। ट्रॅप कोणी लावलेला होता तर अर्थातच कृष्ण आंदेकरनी। कृष्ण आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड हे जेव्हा एकत्र एका टोळीमध्ये, आंदेकर टोळीमध्ये काम करत होते, तेव्हा सुद्धा कृष्ण आणि सोमनाथ या दोघांचे वारंवार खटके उडायचे। हाच सोमनाथ गायकवाड एकेकाळी बंडू आंदेकरचा सगळ्यात जवळचा, सगळ्यात खास नंबरकारी म्हणून प्रसिद्ध होता। मात्र याच नंबरकार्यावर याच बंडू आंदेकरच्या मुलाचा प्रचंड राग होता, कारण कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्व या टोळीमध्ये सोमनाथ गायकवाडला मिळत होतं। त्यामुळेच मग कृष्णाचा सोमनाथवरती राग होता, हा राग काढायचा होता। हा राग काढण्यासाठी अनेकदा खरं तर या दोघांचे खटके वगैरे उडाले। त्याच्यानंतर मग सोमनाथ गायकवाडला मारण्यासाठी एक ट्रॅप लावण्यात आला होता। या ट्रॅपमध्ये सोमनाथ गायकवाड अडकला नाही, कारण तो त्या दिवशी तिथे आलाच नाही। तो येणं खरं तर अपेक्षित होतं, मात्र त्याच्या जागेवर त्याचा मावस भाऊ असलेला निखिल आखाडे त्या ठिकाणी आला, त्याच्याबरोबर आणखी त्याचा एक मित्र होता। या दोघांवरती सुद्धा हल्ला करण्यात आला। हा हल्ला इतका भीषण होता, इतका भीषण होता की यामध्ये तुषार वाडेकर नावाचा जो आरोपी आहे, जो आत्ताच्या आयुष कोमकर प्रकरणामधला सुद्धा आरोपी आहे, जो याच बंडू आंदेकरची जी लहान मुलगी आहे वृंदावनी, तिचा मुलगा आहे, याच तुषार वाडेकरने प्रचंड निर्घृणपणे ही हत्या केलेली होती। हत्या करायला बरेच जण होते, मात्र या तुषारने जवळपास 23 वेळा वार केलेले होते निखिल आखाडेवरती। या सगळ्यामध्ये निखिल आखाडेचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर संतापलेल्या सोमनाथ गायकवाडला काहीही करून आपल्या भावाच्या हत्येचा बदला घ्यायचा होता। खरं तर तिथपासूनच सोमनाथ गायकवाड हा या टोळीपासून पूर्णपणे वेगळा झाला, स्वतःची वेगळी टोळी निर्माण केली आणि या वेगळ्या टोळीच्या माध्यमातून त्याने त्याची दहशत माजवायला सुरुवात केली। मग गायकवाड आंदेकर टोळीचा आपापसातला संघर्ष सुद्धा सुरू झाला।
त्याच दरम्यान सूरज ठोंबरे टोळी सुद्धा होती, त्या सुद्धा टोळीशी या सगळ्या आंदेकरांचे प्रचंड वादविवाद चालू होते। दोन्ही टोळ्या एकाच परिसरातल्या होत्या खरं तर। आणि या सगळ्याचाच ही सगळी पार्श्वभूमी असताना संजीवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड, सूरज ठोंबरे असे हे सगळेजण एकत्र आले। एकत्र येऊन वनराज यांना मारण्याचा प्लॅन आखण्यात आला। या प्लॅन नुसार 1 सप्टेंबर रोजी जेवण करून बाहेर पडलेले आपला भाऊ शिवम बरोबर अंदेकर, वनराज अंदेकर हे त्यांच्याच अंदेकर चौक जो आहे, ज्याला डोकेतालमीचं चौक म्हटलं जातं, या चौकात येऊन उभे राहिलेले होते। त्यानंतर या चौकाच्या समोरच कोमकरांचं घर आहे। या कोमकरांच्या घरात बसलेल्या संजीवनी, कल्याणी यांनीच खरं तर पुढे यांच्यावरती जबाबदारी होती की हा वनराज किती वाजता इथे येतोय, कोण कोण बरोबर आहे, हे सगळं फोन करून समोर जे मारेकरी आहेत त्यांना ही सगळी टीप द्यायची होती। टीप मिळाली। टीप मिळाल्यानुसार जवळपास 12 ते 13 टू व्हीलर्स दाखल झाल्या। या टू व्हीलर वरून 24-25 तरुण खाली उतरले। यांच्याकडे हत्यारं होती, बंदुका होत्या, धारदार शस्त्र होती, सगळं काही होतं। वनराज यांना कुठल्याही पद्धतीने पळायचा चान्स मिळायला नको अशा पद्धतीने हा सगळा ट्रॅप लावण्यात आला आणि 1 सप्टेंबर 2024 ला वनराज अंदेकर यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या हत्येच्या नंतर या दोन्ही कुटुंबांमधलं वैर प्रचंड वाढलेलं होतं। हे वैर वाढलेलं असतानाच कुठेतरी अंदेकर टोळीकडून वनराज यांच्या हत्येचा बदला घेण्याचं प्लॅनिंगही सुरू झालं। हे प्लॅनिंग आत्ता सुरू झालेलं नव्हतं, तर आपण जर गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं तर पुण्यातल्या टोळ्यांमध्ये 1 वर्षांच्या आत बदला घेण्याचा एक नवीन फॅड समोर येतंय। या फॅड नुसार शरद मोहोळच्या प्रकरणामध्ये सुद्धा तशाच पद्धतीने 1 वर्षाच्या आत कुठेतरी कट करायचा आणि समोरच्या प्रतिस्पर्धी टोळीला उडवायचं, त्यांच्यापैकी कुणाचा तरी गेम करायचा वगैरे अशा पद्धतीचं सगळं प्लॅनिंग तेव्हाही झालं होतं। तो सुद्धा कट पुणे पोलिसांनी उधळून लावला। तशाच पद्धतीचा कट आत्ता सुद्धा रचण्यात आला होता। या कटानुसार सोमनाथ गायकवाडचा मुलगा असलेल्या, अगदी लहान मुलगा आहे म्हणजे आता तो 18 वगैरे वर्षांचा मुलगा असेल, ज्याचा गुन्हेगारीशी काहीही संबंध नाही, किंवा सोमनाथ गायकवाडची पत्नी जिचाही गुन्हेगारीशी काही संबंध नाही, यांच्यावरती ट्रॅप लावण्यात आला। या ट्रॅप नुसार दत्ता काळे नावाचा एक आरोपी, जो या स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर हे जे यांना येरवडा कारागृहामध्ये एका लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत असताना त्याची या वाडेकर बंधूंशी खरं तर भेट झाली होती। मग वाडेकरांनी त्याला इंट्रोड्यूस केलं अंदेकरांशी आणि मग तो या अंदेकर टोळीसाठी काम करू लागला। यानुसार कृष्णराज अंदेकर उर्फ कृष्ण अंदेकर याने 5,000 रुपये देऊ केले होते दत्ता काळेला। दत्ता काळेने सोमनाथ गायकवाड राहत असलेल्या अगदी 100 फूट अंतराच्या पण आधी, म्हणजे त्याच्यापेक्षा एक कमी डिस्टन्स वरती एक घर घेतलं, एक खोली भाड्याने घेतली। त्या ठिकाणी तो तिथे राहत होता। गेला 1.5 महिना तिथे राहून तो रेकी करत होता। सोमनाथ गायकवाडचं कुटुंब कधी येतं, कुठे जातं, त्याचा मुलगा काय करतो वगैरे अशा पद्धतीची सगळी काही रेकी झालेली होती आणि सोमनाथ गायकवाडचा मुलगा टार्गेटवर होता किंवा त्याची पत्नी, म्हणजे कुणीही असेल सोमनाथ गायकवाडच्या घरातला कुणाला तरी उडवायचं, अशा पद्धतीचा हा सगळा कट रचण्यात आला होता। मात्र हा कट जेव्हा एक्झिक्यूट करायचा होता तो त्यांना 1 सप्टेंबरला, म्हणजे ज्या दिवशी हत्या झाली त्याच दिवशी करायचा होता। म्हणजे अगदी फिल्मी स्टाईलची ही सगळी स्टोरी वाटेल तशा पद्धतीनेच खरं तर हे कट सुद्धा रचले गेलेले होते। कारण काय होतं, बदला तर घ्यायचाच होता, मात्र वर्चस्व सिद्ध करायचं होतं। आपण जर पाहिलं तर गेल्या 3-4 दशकांमध्ये अंदेकर टोळीची जी काही दहशत आहे किंवा गुन्हेगारीतलं त्यांचं वर्चस्व आहे ते त्यांनी टिकवून ठेवलेलं होतं। मात्र वनराज यांची हत्या झाल्याच्या नंतर या अंदेकर गँगवरती एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं की मुळात वनराज अंदेकर, ज्याचा तसा काही थेटपणे संबंध या गुन्हेगारीशी नव्हता, म्हणजे अप्रत्यक्ष होता, मात्र वनराजवर स्वतःवरती असे काही गंभीर गुन्हे वगैरे नव्हते, किंवा वनराज याने ह्या गुन्हेगारीतून बाहेर पडून कुठेतरी हा या घरातला पहिलाच असा व्यक्ती होता ज्याने गुन्हेगारी न करता गुन्हेगारीच्या बाहेर जाऊन राजकारण करायला लागला। म्हणजे अर्थात बाकीचे हे 5-6 नगरसेवक झालेलेच होते, म्हणजे ज्यामध्ये वत्सला अंदेकर आहे, त्याचबरोबर लक्ष्मी अंदेकर आहे, जी या प्रकरणामध्ये सुद्धा जिला आरोपी दाखवण्यात आलंय, त्याचबरोबर उदयकांत अंदेकर असेल, असे बरेच जण खरं तर या कुटुंबामध्ये झाले। मात्र आत्ताची जी काही तरुण पिढी होती, या तरुण पिढीमध्ये ही जी काही भावंड आहेत, बंडू अंदेकर, बाळू अंदेकर, उदयकांत अंदेकर यांची ही जी मुलं आहेत, या मुलांपैकी केवळ आणि केवळ वनराज अंदेकरच या सगळ्यामध्ये राजकारणाशी कुठेतरी समरूप होऊन आता राजकारणामध्ये त्याला स्वतःचं करिअर करायचं होतं। एक नगरसेवक म्हणून तो एस्टॅब्लिश झालेला होता। अजित पवारांच्या जवळचा कार्यकर्ता असल्यामुळे त्याला त्याची एक राजकारणी नेता म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झालेली होती। त्यामुळे मुळातच अशा पद्धतीचं एखादं व्यक्तिमत्व आहे आणि ते स्वतः या टोळी प्रमुखाचा मुलगा आहे, अशा व्यक्तीवरती
वार होणं, अशा व्यक्तीचा खून होणं हे खरं तर अंधेकर गँगच्या जिव्हारी लागलेलं होतं, की गँगच्या म्होरक्याच्या मुलाला मारलं. जो मुलगा स्वतःही इतका कर्तृत्ववान होता, म्हणजे इतर राजकारणात वगैरे ज्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली होती. गुन्हेगार सोडूनही त्याची एक स्वतःची ओळख होती. असं सगळं असताना वनराजला मारण्याची डेअरिंग करणं, वनराजला मारल्यामुळे मग अंधेकर गँग काय करतीये? थेटपणे म्होरक्याच्या मुलाचा खून होतो आणि अंधेकर गँग शांत कशी काय बसली? अशा पद्धतीने कुठेतरी ही गोष्ट इगोवरती घेण्यात आली. इगोवरती घेऊन मग त्याच दिवशी 1 सप्टेंबरलाच गेम करायचा असं सगळं ठरलं. मात्र तत्पूर्वी प्लॅन फसला. कारण हाच जो दत्ता काळे आहे तो या घरांची रेकी करतोय, तो फोटो वगैरे काढतोय आणि मग ते कुणाला तरी पाठवतोय अशी एक टिप मिळाली पुणे पोलिसांना. त्यानुसार पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या दत्ता काळेला तिथूनच उचलण्यात आलं आणि मग त्याची सगळी चौकशी झाली. या चौकशीतून त्याने स्वतः हा सगळा सोमनाथ गायकवाडच्या मुलाला मारण्याचा वगैरे प्लॅन असल्याचं सांगितलं. मात्र या सगळ्यामध्ये आत्ताच्या आयुष कोमकरच्या प्रकरणामधले जे आरोपी आहेत, या सगळ्या आरोपींची नावं खरं तर त्या सुद्धा प्रकरणामध्ये होती. म्हणजे पहिल्या कटात सुद्धा होती. मात्र हा कट जेव्हा उघडकीस आला त्या दरम्यान नेमके गणपती चालू होते. गणपतीमुळे पुणे पोलीस प्रचंड व्यस्त होते. पुणे पोलिसांचा त्यांचा बंदोबस्त आणि मग व्हीआयपी मुवमेंट्स खूप चालू होत्या. असं सगळं असल्यामुळे पुणे पोलिसांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर दत्ता काळेला उचललं, त्याला आत ठेवलं. तर दुसरीकडे सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या कुटुंबाला कुठेतरी प्रोटेक्शन देण्याचं काम केलं, की जेणेकरून त्यांच्यावरती कुठलाही हल्ला आता होऊ नये. अशा पद्धतीने त्यांनी हे सगळं करत असताना बाकीचे हे जे काही आरोपी होते, जे या प्रकरणामध्ये हवे होते, त्या आरोपींना लवकरात लवकर उचलणं किंवा ते कुठे आहे त्यांची माहिती काढणं, हे करायला कुठेतरी पुणे पोलिसांना थोडासा उशीर झाला, दिरंगाई झाली म्हणू शकतो किंवा पुणे पोलीस या सगळ्यामध्ये कुठेतरी कमी पडले. जितका विचार त्यांनी केलेला होता, त्यांना असं वाटलं की एक प्लॅन केलाय जो आपण उधळला म्हणजे आता पुढे काही होणार नाही. मात्र तिथेच पुणे पोलीस फसले आणि मग या सगळ्यांनी जेव्हा एक कट उधळला गेलेला होता त्यावेळी खरं तर अंधेकर टोळीने केलेला कट जो वनराजच्या हत्येचा बदला घेण्याचा होता आणि तो उधळून लावल्याच्या बातम्या जेव्हा व्हायरल व्हायला लागल्या त्यानंतर पुन्हा एकदा ही गोष्ट अंधेकर टोळीच्याच इगोवरती आली किंवा जो आता म्होरक्या म्हणून समोर येतोय त्या कृष्णराजच्या प्रचंड इगोवरती ही गोष्ट आलेली होती की अशा पद्धतीने व्हायरल होतात या सगळ्याच बातम्या आणि ही सगळी चर्चा व्हायला लागली. त्यामुळे पुन्हा एकदा आणखी एक नवीन कट रचण्यात आला. तो पण अगदी 2-3 दिवसांमध्ये हा सगळा कट रचण्यात आला. 2-3 दिवसांमध्ये जी काही वेपन्स त्या ठिकाणी पहिल्या कटासाठी वापरण्यात येणार होती, ती वेपन्स वापरायची दुसऱ्या कटामध्ये वगैरे असं सगळं ठरलं. मग कट कोण कशा पद्धतीने एक्झिक्यूट करणार, कोण कुठे असेल, गोळ्या कोण झाडणार, पळून कसे जाणार, अशा पद्धतीचं सगळं प्लॅनिंग अवघ्या 3 ते 4 दिवसांमध्ये करण्यात आलं. या 3-4 दिवसांमध्ये पुणे पोलिसांना प्रचंड काम होतं गणपतीचं आणि त्यामुळे गणेशोत्सव सुरू असल्यामुळे थोडीशी कुठेतरी या सगळ्याची माहिती काढण्यात पुणे पोलीस हे अपयशी ठरले. आणि त्याचबरोबर एकीकडून बदला नाही घेता आला तर मग दुसरीकडून बदला घ्यायचा, मात्र आपलं वर्चस्व कायम राखायचं. पुणे पोलिसांनी अंधेकर टोळीचा प्लॅन फसवला. या ज्या काही बातम्या चालू होत्या या बातम्या उलट्या पाडून दाखवायच्या आणि आपण अजूनही या सगळ्या गेम मध्ये अजूनही आहोत हे दाखवून देण्याचा, अशा पद्धतीने कुठेतरी वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न हा या अंधेकर टोळीकडून करण्यात आला. मग दुसरा कट रचला तो आयुष कोमकरच्या हत्येचा. या सगळ्या कटानुसार 5 सप्टेंबरच्या संध्याकाळच्या सुमारास आयुष हा त्याच्या लहान भावाला क्लासमधून आणण्यासाठी गेलेला होता. हे दोघं सुद्धा टू व्हीलर वरून आपल्या लक्ष्मी अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये म्हणजे पार्किंगच्या परिसरामध्ये पोहोचले. त्यावेळी मागून पळत पळत आलेल्या दोघांनी या दोघांच्या समोरच पिस्तूल लोड केल्या, कॉक केल्या आणि त्याच्यानंतर 1, 2, 3, 4 नाही तर तब्बल 12 ते 13 गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी 9 गोळ्या ज्या आहेत त्या आयुषच्या शरीरावरती आढळून आल्या आणि अतिशय भीषण, अतिशय निर्घृण, अमानवीय ज्याला आपण म्हणू शकतो तशा पद्धतीची ही हत्या होती. मुळात यामधलं सगळ्यात वाईट असं वाटतं की या प्रकरणामध्ये आयुषचा जो लहान भाऊ आहे, जो धायमुकलून रडताना आपल्याला आत्ताच्या अंत्यसंस्कारांच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला, त्या आयुषच्या भावाच्या समोर ही हत्या करण्यात आलेली होती. गोळ्या झाडण्यात आल्या, रक्ताच्या थारोळ्यात आयुष पडलेला होता. मात्र या गोळ्या झाडत असताना आरोपींनी जे काही म्हटलं हे सगळ्यात महत्वाचं होतं. ज्यावेळी आयुषवर बेछूट गोळीबार सुरू होता त्यावेळी या आरोपींनी असं म्हटलेलं होतं की या परिसरात केवळ बंडू आणि कृष्णा अंधेकरच, असं म्हटले. आणि त्याच्यानंतर धारातीर्थी पडलेला, त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आयुषला तशाच पद्धतीने सोडून बाहेर त्यांचा आणखी एक नंबरकारी उभा होता.
त्याच्या गाडीवर बसून हे तिघेही जण मग फरार झाले. अशा पद्धतीने हे सगळं घडलं. पुढे काय काय घडलं हे आपल्या सगळ्यांना माहितीये. मग आता आरोपी अटकेत आहेत वगैरे वगैरे हे सगळंच सुरू आहे. पोलिसांचा तपास सुद्धा सुरू आहे. मात्र ज्यावेळी ही घटना घडली त्यानंतर लगेचच या घटनेचा थेट संबंध हा अंधेकर टोळीशी जोडण्यात आला होता. फिर्यादींनी सुद्धा तसंच सांगितलं. जी फिर्यादी आयुषची आई आहे तिने सुद्धा सांगितलं की या सगळ्या प्रकरणाचा थेट संबंध हा अंधेकरांशी, अंधेकरांनीच माझ्या मुलाला मारलं. अशा पद्धतीची तिने फिर्याद सुद्धा दिली. यामध्ये संपूर्ण अंधेकर कुटुंबाचं नाव आलंय. म्हणजे एकही नाव वगळण्यात आलेलं नाहीये. सगळे आहेत. उदयकांतची जी मुलं आहेत, उदयकांत अंधेकरांची, त्यांची मुलं, त्यांची पत्नी, इकडे बंडू अंधेकर, त्यांची सगळी मुलं वगैरे या सगळ्यांची नावं या सगळ्यामध्ये घेण्यात आली आहेत. नातवंडांची नावं त्यामध्ये घेण्यात आली आहेत. सगळ्यांचंच FIR मध्ये नाव असल्यामुळे आता अर्धे लोक पकडलेले आहेत, अर्ध्यांचा शोध सुरू आहे. असं सगळंच असताना या 5 ते 6 आरोपींना घेऊन काल पहिली यामधली एक महत्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीला कोण कोण होतं तर बंडू अंधेकर होता, त्याचबरोबर स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, वृंदावनी वाडेकर आणि इतर 2 आरोपी या प्रकरणामधले म्हणजे अमन पठाण आणि सुजल मेरगू नावाचे 2 आरोपी आहेत. असे 6 आरोपींना घेऊन काल पुणे सत्र न्यायालयामध्ये पहिली सुनावणी या सगळ्यातली पार पडली. म्हणजे पहिली तारीख होती आणि त्या तारखेनुसार मग कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं आणि कोर्टात हजर केल्याच्या नंतर जे काही घडलं ते प्रचंड खळबळजनक होतं. मुळात असं पाहायला मिळतं की गुन्हेगारांकडून किंवा एखाद्या गँगकडून जेव्हा एखादा खून केला जातो त्यावेळी ठासून असं सांगितलं जातं की हा खून आम्ही केलाय. कारण काय असतं तर वर्चस्व सिद्ध करायचं असतं. वर्चस्व सिद्ध होत असतं अशा पद्धतीने जेव्हा आपण एखादा गुन्हा करतोय आणि ताठमानेने सांगतो की हो आम्हीच मारलंय याला. मात्र या प्रकरणामध्ये वेगळं झालं. आतापर्यंत जी अंधेकर गँग प्रचंड इगोवरती घेऊन आपलं वर्चस्व वगैरे सिद्ध करण्यासाठी गेल्या 4 दशकांपासून पुण्यामध्ये अक्षरशः थैमान माजवलंय या गँगनी. त्या गँगनी तिकडे गेल्याच्या नंतर, कोर्टात गेल्याच्या नंतर मात्र या गँगच्या सदस्यांनी किंवा बंडू अंधेकरने आणि त्याच्या वकिलांनी मात्र थेटपणे हात वर केले. या प्रकरणाशी आमचा कुठलाही संबंध नाहीये असं सांगितलं. ज्यावेळी ही हत्या झाली तेव्हा आम्ही सगळे केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेलो होतो. माझं कुटुंब सगळं तिथं होतं. त्यामुळे आमचा या हत्येशी काहीच संबंध नाहीये. मुळात जर मी माझ्या मुलाला गमावलेलं आहे, मी माझ्या मुलाला गमावण्याचं दुःख स्वतः अनुभवलेलं आहे, मग हेच दुःख मी माझ्या मुलीला किंवा माझ्या जावयाला का देईन असा एक प्रश्न त्याने या सगळ्यामध्ये उपस्थित केला. कुणी? बंडू अंधेकरनी. तर बंडू अंधेकरनी हे सगळं बोलल्याच्या नंतर विशेष म्हणजे त्याने असंही म्हटलं, जेव्हा त्याला अशा पद्धतीचा एक प्रतिप्रश्न करण्यात आलेला होता की मग जर तुम्ही नाही केलं तर हे कुणी केलंय, कुणी मारलं आयुषला, तर त्यावर त्याचं असं म्हणणं होतं की वनराज अंधेकर याचं प्रचंड फॅन फॉलोईंग होतं. त्याच्या फॅन पैकी कुणीतरी आयुषला मारलेलं असू शकतं. मात्र आयुष माझा नातू होता. मी माझ्या सख्ख्या मुलीच्या सख्ख्या मुलाला मारण्यासारखं काम मी करणार नाही. मी असं काहीही केलेलं नाही किंवा माझ्या गँगकडून असं काहीही करण्यात आलेलं नाही असं म्हणून त्याने थेटपणे सगळे आरोप फेटाळून लावले, हात वर केले. मात्र या प्रकरणामध्ये जे गोळ्या झाडणारे आरोपी आहेत, या गोळ्या झाडणाऱ्या आरोपींनी सुद्धा त्या ठिकाणी घटनास्थळी सुद्धा अंधेकरांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर आत्ताच्या सगळ्या तपासात, चौकशीत सुद्धा त्यांनी अंधेकरांची नावं घेतल्याचं पोलिसांच्या माहितीतून समोर आलंय. त्यामुळे जर ज्यांनी गोळ्या चालवल्या ते थेटपणे सांगतायत की अंधेकरांनीच हे सगळं करायला सांगितलं आणि अंधेकरांसाठी आम्ही हे सगळं केलं, तर मग अंधेकरच हे सगळं जेव्हा आरोप फेटाळून लावतात तर मग पुढे काय होणार या केसचं, असा एक खूप मोठा प्रश्न या सगळ्यामध्ये निर्माण झाला. अर्थात त्यांनी केवळ हे आरोप फेटाळले म्हणजे हे आरोप काही खोटे आहेत वगैरे असं सिद्ध होत नाही. मात्र तरी सुद्धा एक असं या सगळ्यामध्ये पाहायला मिळतंय की आयुष कोमकरची हत्या झाल्याच्या नंतर एक इमोशनल अटॅचमेंट किंवा आपण ज्याला म्हणू शकतो की एका पद्धतीने या अंधेकर टोळीवरती अनेक टीका झाल्या. वर्चस्व सिद्ध करण्यासाठी केलेला हा सगळा मर्डर होता, क्राईम होता. मात्र त्यामधून कुठेतरी अंधेकरांची जास्त बदनामी झालेली पाहायला मिळाली. कारण स्वतःच्याच मुलीच्या मुलाला, स्वतःच्या नातवंडाला, सख्ख्या नातवाला मारलेलं होतं. त्यामुळे प्रचंड बदनामी या सगळ्यामध्ये झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यामुळे कुठेतरी हात झटकण्याचा हा सगळा प्रयत्न. तर दुसरीकडे असंही पाहायला मिळतंय की हा जो बंडू अंधेकर आहे, जो या टोळीचा म्होरक्या आहे, गेले 30-40 वर्ष पुण्यामध्ये दहशत माजवणारा हा गुन्हेगार आहे, याचं पहिल्यापासूनचा एक काय म्हणू शकतो आपल्याला आपण मोडस ऑपरेंडी ज्याला आपण म्हणतो ना, तशा पद्धतीचं याचं राहिलेलं आहे की हा कायम लहान जी मुलं असतात किंवा नवीन गुन्हेगार असतात, या नवीन गुन्हेगारांना हा हाताशी धरतो, त्यांच्याकडून गुन्हे करवून घेतो आणि मग जेव्हा अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये हे आरोपी, ही लहान मुलं तुरुंगात जातात, त्यानंतर पुन्हा त्यांच्या जागी नवीन काही मेंबर ऍड केले जातात.
ही एक पहिल्यापासूनची त्याची मेंटॅलिटी आणि तशा पद्धतीची स्ट्रॅटेजी गुन्हेगारीमध्ये त्याने अवलंबलेली पाहायला मिळते. त्याचनुसार कदाचित आत्ताही असं असू शकतं की ही जी 2-4 मुलांची नावं यामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे पुढे येतात, म्हणजे ज्यामध्ये यश पाटील आहे, अमन पठाण आहे, त्याचबरोबर सुजल मिरगू आहे आणि अमित पाटोळे आहे. ही 4 नावं आहेत जी अंदेकर कुटुंबाशी निगडीत नसलेली आहेत, म्हणजे वेगळी नावं आहेत. हे स्वतंत्र गुन्हेगार आहेत. बाकी सगळे ते अंदेकर कुटुंबीय आहेत थेटपणे. त्यामुळे या चौघांना कुठेतरी अडकवायचं आणि आपण सेफर साईड बाहेर पडायचं, अशा पद्धतीचा कदाचित हा प्लॅन असू शकतो. त्याचबरोबर या सगळ्यांना अडकवल्याच्या नंतर अर्थातच अंदेकर गँगने हे सगळं केलं हे तर सगळ्यांना म्हणजे आता इतकं जास्त हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे की मुळात त्यांना जे काही वर्चस्व सिद्ध वगैरे करायचं होतं किंवा स्वतःच्या चर्चा होऊ देणं अपेक्षित होतं त्यांना, ते मुळात झालेलं आहे. त्यामुळे मुळातच आता असं झालंय की जे अंदेकरांना अपेक्षित होतं ते तर झालं. हत्येचा बदला घ्यायचा होता, मग तो कुणाकडूनही घ्यायचा होता, तो सुद्धा घेतला गेला. मात्र आता या प्रकरणामध्ये कुठेतरी तो माझा नातू आहे, कल्याणी माझी मुलगी आहे असं म्हणून किंवा माझं वय वगैरे झालंय अशा पद्धतीने कुठेतरी इमोशनल करून या सगळ्या केसमधून अंदेकर सही सलामत सुटण्याचा प्रयत्न करतायत की काय, अशी एक दाट शक्यता निर्माण होतीये. तर दुसरीकडे या प्रकरणाचा या आरोपींचा आणि आमचा संबंध नसल्याचं सुद्धा अंदेकरांकडून सांगितलं जात आहे. पण यामध्ये आता सगळ्यात महत्वाचं हे असणार आहे की अंदेकरांचा या गँगशी, या मारेकऱ्यांशी आणि या सगळ्या कटाशी थेटपणे संबंध आहे हे सिद्ध करण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. अर्थात पोलीस ते करून दाखवतील. मात्र यामध्ये अनेक अशा पण गोष्टी आहेत की ज्या सिद्ध होणं खूप अवघड असणार आहे किंवा पोलिसांसमोर जास्त आव्हानात्मक असणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा दत्ता काळेला अटक करण्यात आली, दत्ता काळेच्या म्हणजे जो या सगळ्यामध्ये भारती विद्यापीठच्या अंतर्गत जो काही झाला, म्हणजे सोमनाथ गायकवाडच्या मुलावरती ट्रॅप लावला होता, त्या प्रकरणातला जो आरोपी आहे त्या दत्ता काळेचं जेव्हा इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं किंवा जेव्हा त्याची चौकशी चालू झाली, या चौकशीतून एक गोष्ट अशी समोर आली की हे जे सगळे गुन्हेगार आहेत, हे गुन्हेगार कट रचण्यासाठी किंवा एकमेकांशी संपर्क करण्यासाठी, वेपन मागवण्यासाठी, रेकी केलेली गोष्ट एकमेकांना सांगण्यासाठी वगैरे मोबाईलचा वापर करत नाहीयेत, म्हणजे थेटपणे कॉलचा वापर करत नाहीयेत. मोबाईल वापरला जातो, मात्र तो कशा पद्धतीने वापरला जातो तर मोबाईलमध्ये एखादं फेक इन्स्टा आयडी काढलं जातं, फेक फेसबुक आयडी काढलं जातं, म्हणजे सोशल मीडियाच्या कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवरती फेक अकाउंट काढलं जातं. फेक अकाउंट वरून एखाद्या ओपन वायफाय किंवा अशा पद्धतीने जे असतात त्या ठिकाणी जाऊन कुणाच्या तरी वायफाय वरून नेट कनेक्ट करायचं आणि मग इंटरनेट कनेक्ट झाल्याच्या नंतर तिथून एकमेकांना हे सगळे संदेश द्यायचे, कम्युनिकेशन करायचं थोडक्यात. अशा पद्धतीचं एक या सगळ्यांची मोडस ऑपरेंडी राहिलेली आहे. त्यामुळे या सगळ्यांना शोधणं, यांना ट्रॅक करणं किंवा यांनी कुणी कुणाशी कशा पद्धतीने कट रचला, कुणी हत्यारं पुरवली, हे सगळं शोधणं थोडंसं ट्रिकी असणार आहे. मात्र जितके हे सगळे गुन्हेगार जितके प्रगत झालेले आहेत तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून, तशाच पद्धतीने पुणे पोलीस सुद्धा प्रगत आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांसमोर सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते या सगळ्या प्रकरणामधले पुरावे पटापट गोळा करणं आणि ही सगळी केस लवकरात लवकर निकाली काढणं, अंदेकरांचा या केसशी थेट संबंध आहे हे दाखवून देणं, हे सिद्ध करणं आणि त्यानंतर अंदेकर कुटुंबाला कशा पद्धतीने यामध्ये शिक्षा होईल हे सगळं पाहणं, हे आता आव्हान असणार आहे पोलिसांसमोरचं. त्यामुळे मुळातच या प्रकरणामध्ये पोलिसांसमोरची ही आव्हानं पोलिसांना कशा पद्धतीने पेलवतात आणि पोलिसांचा तपास नेमका कसा कसा होतोय, किती फास्ट या सगळ्यामध्ये रिकव्हरी केली जाते, म्हणजे जसं कालही आपण पाहिलं की हे सगळे आर्ग्युमेंट जेव्हा अंदेकर गँगच्या वकिलांकडून वगैरे करण्यात आले किंवा बंडू अंदेकरने केले की आमचा या सगळ्याशी काहीच संबंध नाहीये, त्यावेळी सुद्धा यांचाच या सगळ्याशी संबंध आहे आणि मग हे वेपन आणण्यासाठी पैसे देणं असेल किंवा वेपन्स कुणी दिली, कशासाठी, कुणी मागवली होती वगैरे, या सगळ्याचा थेट संबंध अंदेकरांशी असंच या सगळ्यामधल्या तपास अधिकाऱ्यांचं, सरकारी वकिलांचं म्हणणं होतं. या सगळ्यामधल्या अनेक गोष्टी रिकव्हर करायचेत, वेपन रिकव्हर करायचेत, कपडे असतील किंवा मोबाईल फोन्स असतील ज्यावरून हे सगळे कट रचले गेले असतील, हे सगळंच रिकव्हर करायचं आहे. जे उर्वरित 5 आरोपी यामध्ये अजूनही फरार आहेत, ज्यामध्ये कृष्णा अंदेकर आहे, अभिषेक अंदेकर आहे, लक्ष्मी अंदेकर आहे, शिवराज अंदेकर आणि शिवम अंदेकर, हे 5 जण यामध्ये अजूनही फरार आहेत. या सगळ्या फरार आरोपींना सुद्धा शोधायचंय. या सगळ्यासाठी आता पुणे पोलीस काम करतायत. त्यामुळे या सगळ्या तपासातून नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या सगळ्याच प्रकरणातल्या महत्वाच्या अपडेट टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी.
₹1 भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.